शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. वक्फ कायदा विरोधातील याचिकांवर आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 वाजता सुनावणी. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. विद्यार्थ्यांनी पालकांची धाकधूक वाढली. 12वीचा निकाल आज होणार जाहीर. दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. आज राज्यातील एसटी कामगारांचा 57वा अधिवेशन. रायगडच्या माणगावमधील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा. अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं. आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी. मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने विक्री. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलं. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही आता पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन. इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. एलओसीवर पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार. भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं. लवकरच झेलिमचंही पाणी थांबवणार. पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक. शेतीवर परिणाम होणार. वेव्हज परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. वेव्हजमध्ये 77 देशांचा सहभाग. राज्य सरकारचे 8000 कोटींचे करार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.